नमस्कार, स्वागत आहे आपल्या दर गुरुवारच्या सिनियर सिटीजनसाठी योगासनांच्या सेशनमध्ये. तर सर, मागच्या सेशन्समध्ये मी काय काय कव्हर केलेलं, जसं मी कव्हर केलेलं हा साऊंड ब्रीथिंग, राईट, हा श्वसन ज्याला आपण म्हणतो. नाकाने दीर्घ श्वास घ्यायचा आणि तोंडाने असं असं आतनं आवाज काढायचा, तो असं हा असा आवाज नाही, असा. ठीक आहे. त्यानंतर आपण ओंकार शिकलेलो आहोत. आठवतं हे सगळं? येस. होय. अनुलोम विलोम आपण शिकलोय. तर हे श्वसनाचे प्रकार आता दैनंदिन जीवनाचा भाग बनवायचा यांना. सकाळ, दुपार, संध्याकाळ श्वसन करत राहायचे अशा पद्धतीचं. जेणेकरून काय होणार आहे, लंग्सची कॅपॅसिटी वाढणार आहे, फुफ्फुसांची क्षमता वाढणार आहे, हृदयाची कॅपॅसिटी वाढणार आहे. ठीक आहे. कारण की तुम्ही चालाल, परत तुम्ही बाकी काही ऍक्टिव्हिटीज कराल, पण त्यासोबत जर तुम्ही श्वसनांच्या एक्सरसाइजची जोड दिलीत तर तुमचं शरीर अजून मजबूत होणार आहे आणि आपली मानसिक स्थिती देखील भरपूर सुधारते. ठीक आहे. तर मागील सेशन्समध्ये आपण आसनं कोणती कोणती कव्हर केलेली आहेत. आपण ताडासन कव्हर ताडासन, केलं. अजून काय काय कव्हर ताडासन, केलं आपण? वीरभद्रासन, वीरभद्रासन 1, त्यानंतर 2. वीरभद्रासन 2. आठवतंय हो. हे? होय, होय. येस. आणि आज आपण जे आसन कव्हर करणार आहोत त्याचं नाव आहे अर्ध मसेंद्र आसन. म्हणजे हे आसन बसून करायचं आहे. ओके. करूया मग हे आसन. तर हे आसन करण्यापूर्वी काय करायचंय, शरीराची थोडीशी हलकीशी आपल्याला एक्सरसाइज करायची. जसं हात वरती खालती घेणे, पाय पुढे सोडणे, पायांची जरा हालचाल करणं, म्हणजे याला असं एक प्रकारचं वॉर्मअप म्हणतात. ओके. तर ते करण्यापूर्वी आधी आपण पटकन जरासा अनुलोम विलोम करूया, 3 वेळा ओंकार करूया आणि मग त्या योगासनाकडे आपण वळूया. ठीक आहे. चालेल. डोळे बंद, पाठ सरळ, मान सरळ, चेहऱ्यावर भारीवाली स्माइल. जणू काही माझी स्माइल जी आहे ही जगातली बेस्ट स्माइल आहे. एकदम रिलॅक्स. पाठ जर सरळ ठेवता येत नसेल तर पाठीच्या मागे तुम्ही टेका घेऊ शकता, किंवा तुम्हाला जास्त वेळ बसायला जमत नसेल तर तुम्ही झोपून देखील अनुलोम विलोम करू शकता. ठीक आहे. अनुलोम विलोम करताना आधी उजवी नाकपुडी बंद करायची आहे, डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आहे, डावी नाकपुडी बंद करायची आणि उजव्या नाकपुडीतून हळूहळू श्वास सोडायचा आहे. आता उजव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आहे, उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि डाव्या नाकपुडीतून हळूहळू श्वास सोडायचा आहे. आता हे तुम्हाला तुमच्या हिशोबाने करायचं आहे. आपण 10 वेळा करूया. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. हळूवार डोळे उघडायचे. आता आपण ओंकार करूया, पण ओंकार करण्याआधी 3 वेळा आपण हा श्वसन करूया. ठीक आहे. रेडी? पाठ सरळ, मान सरळ, हात एकदम आपल्या मांड्यावर रिलॅक्स ठेवायचे आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे नाकाने. हळूहळू श्वासाला तोंडावाटे सोडून द्यायचंय, हा असा आवाज करत. परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे नाकाने. हळूहळू तोंडावाटे श्वास सोडून द्यायचा आहे. अजून एकदा नाकाने दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू तोंडावाटे श्वास सोडून द्यायचा आहे. आणि आता चीन मुद्रा करायची आहे हाताची अशी.
जर तुम्हाला पद्मासन जमत असेल तर पद्मासनात बसायचे, अन्यथा तुम्ही सुखासनात बसू शकता, कंपल्शन नाहीये. आणि हात चिन मुद्राचे जे हात आहेत ते मांडीवर ठेवायचे आहेत. आता दीर्घ श्वास घ्यायचा आहे, ओंकारासाठी तयार व्हायचंय. ओ दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. रिलॅक्स. डोळे बंद ठेवायचे. पूर्ण लक्ष आपल्या माथ्याकडे न्यायचं आहे. श्वास घेत घेत. हातांचं घर्षण करायचंय आणि मग हात डोक्यावर, डोळ्यावर, पूर्ण शरीरभर आपले हात फिरवायचे आहेत. ओंकारामुळे जी ऊर्जा निर्माण झाली आहे ती पूर्ण शरीरापर्यंत हाताद्वारे पोहोचवायची आहे. आणि मग अलगद डोळे उघडायचे. फिलिंग गुड? येस. येस. तुम्ही अजून एका गोष्टीसाठी स्वतःची पाठ थोपटायची आहे. ती कोणती? तर तुमच्या वयाचे जे लोक असतात त्यांना बऱ्याचदा हे झूम मीटिंग अटेंड करणं, जॉईन करणं हे सगळं जमत नाही, बरोबर? पण तुम्हाला हे सगळं किती छान जमतंय. त्यासाठी तुम्हाला तुमची पाठ थोपटायची आहे. आपण दैनंदिन जीवनात जी काही चांगली कामं करतोय, जी काही चांगली कामं आपल्याकडून होत आहेत, त्यासाठी स्वतःला अप्रिशिएट करणं खूप खूप गरजेचं आहे. स्वतःला अप्रिशिएट करणं म्हणजे स्वतःला वाखाणणं, स्वतःची पाठ थोपटणं. कारण की येस. आपल्या मेंदूपर्यंत हा मेसेज पोहोचणं खूप गरजेचं आहे की दैनंदिन जीवनात माझ्याकडून काही चांगल्या गोष्टी घडत आहेत. मग भले त्या काही माझ्यासाठी असोत, माझ्या परिवारासाठी असोत, समाजासाठी असोत. येस? तर तुम्ही दररोज करता का हे? स्वतःची पाठ थोपटता का? नाही. थोपटायला हवी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अशी. आणि मॅडमने पण काही चांगलं केलं तर मॅडमची पण पाठ तुम्हाला अशी थोपटायची आहे. येस? कारण की आता ह्या टप्प्यावर वयाच्या आपली जी सहचारिणी असते किंवा आपला नवरा, बायकांसाठी आपला नवरा, पुरुषांसाठी आपली बायको, हे फक्त आता हे नवरा बायकोचं नातं उरलेलं नसतं. हे एक मित्रत्वाचं नातं असतं हे. त्याच्यामध्ये एकमेकांना एकमेकांची समसमान काळजी घ्यायची आहे. एकमेकांना एकमेकांसोबत उठायचं आहे, बसायचं आहे, चालायचं आहे. येस? म्हणून येस. त्यांच्या काही चांगल्या गोष्टी असतील त्याच्यासाठी तुम्ही त्यांना त्या चांगल्या गोष्टींची जाणीव करून देणं गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं, कुणाचं काही चुकलं तर आपण लगेच पॉइंट आउट करतो, राईट? आपण बोटं दाखवतो. पण ते करण्यासोबत एखाद्यामध्ये काही चांगलं असेल, काही चांगलं दिसलं, एखाद्याने काही चांगलं काम केलं, तर त्याचा उल्लेख करणं देखील खूप खूप गरजेचं आहे. जेणेकरून काय होणार, तुमचं नातं जे आहे अजून फुलणार, अजून घट्ट होणार. हो की नाही? कारण की आपली मुलं, नातवंड हे कसे आपापल्या संसारात आता रमून जातात, आपापल्या कामांमध्ये व्यस्त होतात. मग आता सगळ्यात जास्त वेळ कोण कोणाला देणार? तर तुम्ही एकमेकांना देऊ शकाल. ठीक आहे? येस? समजतंय? येस. तर आता आपण सुरू करूया अर्ध मसेंद्री आसन. ठीक आहे? तर याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला बसून करायचं आहे हे. मला जस्ट 2 मिनिटं द्या माझी सेटिंग चेंज करायला. तोपर्यंत तुम्ही हा श्वसन करू शकता. हा. हा.
श्वसन मध्ये श्वास सोडताना आपण एकदम रिलॅक्स होऊन सोडायचा. ठीक आहे. आता इथे बघा पायांची पोझिशन कशी असेल पहा. तुमचा एक पाय जो आहे, आधी तुम्हाला काय करायचंय, तुमचा जो डावा पाय आहे, ओके, तो असा मागे घ्यायचा आहे. आधी पाहून घ्या मी कशी करते, परत दाखवते तुम्हाला. त्यानंतर जो उजवा पाय आहे तो या बाजूला आणायचा आहे. ठीक आहे. आणि मग आता तुम्ही उजवा पाय तुम्ही डाव्या बाजूला आणलाय. तुम्हाला काय करायचंय, तुमच्या डाव्या हाताने त्याला असं प्रेस करायचंय. ओके. आणि तुमचा जो उजवा हात आहे तो असा जमिनीला राहील. तर पहिली स्टेप काय आहे, तुम्ही उजवा डावा कोणताही करू शकता. ठीक आहे. तुम्ही काय करणार आहात, जर तुम्ही उजवे असाल तर तुम्ही तुमचा उजवा पाय खाली घ्या, तुम्हाला जो कम्फर्टेबल वाटतो. तर मी उजव्या पायाने दाखवते. ठीक आहे. उजवा पाय मी असा मागे घेतला आणि माझा जो डावा पाय आहे तो इथे चिटकवला असा. ठीक आहे. डावा पाय उजव्या बाजूला आणला. आता हा पाय असा वगैरे असा तो जमिनीला चिकटला पाहिजे. ठीक आहे. आणि मग तुमचा जो अपोजिट हँड आहे, तुम्ही डावा पाय उजव्या बाजूला घेतलाय तर तुमचा उजवा हात जो आहे तो काय होणार आहे, तो या पायाला असा प्रेस करणार आहे आणि हात असा तुमचा सरळ राहील आणि तुमचा डावा हात जमिनीवर. ही पोझिशन समजली? येस. हा. आणि त्यानंतर माझा हात बघा, जो हात वरती येतो कसा राहील, तो असा राहील आणि हा हात एकदम रिलॅक्स. आणि तुम्हाला समोर पाहायचंय याच्यामध्ये, कळतंय? आता मला बघू दे तुम्ही कसं करताय, कारण की कुठे चुकायला नको. ओके. एक मिनिट हा. खाली नेहमी आसन घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला तुमची स्क्रीन मोठी करते. हा, आता बघू देत कसं करताय तुम्ही. तुमच्या हिशोबाने करायचंय. ठीक आहे. जास्त शरीराला हे नाही करायचंय. जो पाय तुम्ही काढतो पाय आता जमिनीला टेकवा. हा, जेवढा टेकला जातो तेवढा टेकवा. जो पाय खाली आहे त्याला शक्य तेवढं मागे घ्या. ओके. आणि तुमचा जो हात आहे अपोजिट हात, त्याने असं प्रेस करा. हा, ह्या पायात ह्याच्या बाहेर, हा असं बाहेर आणा. बघा असं बाहेर आणा आणि हात सरळ. ओके. आणि तो हात दिला आणि समोर पाहायचंय. याच्यात तुम्ही डोळे बंद पण करू शकता आणि ह्या पोझिशन मध्ये राहायचंय. याच्यामध्ये कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम, अपचनाचा प्रॉब्लेम हळूहळू दूर होईल. पण तुम्ही हे रेग्युलर करणं खूप खूप गरजेचं आहे. तुम्ही डोळे उघडे पण ठेवू शकता आणि ह्या पोझिशन मध्ये तुम्हाला तुमच्या हिशोबाने राहायचंय. ओके. 1 मिनिटं 2 मिनिटं. जर कुठे काही असं अनइझीनेस फील होते की बाबा नाही होणार माझ्याने आता, लगेच सोडून द्यायचंय. ठीक आहे. मी तुम्हाला याचा फोटो पण पाठवते म्हणजे अजून व्यवस्थित समजेल. कळतंय? येस. आता नॉर्मल रिलॅक्स वे मध्ये बसा. कळलं हे? अर्ध मसेंद्रियासन याला म्हणतात. या आसनाचं नाव आहे. याचे फायदे भरपूर आहेत. सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपलं जे अपचनाचा कोणाला त्रास असेल तर तो त्रास हळूहळू दूर होतो. पण तुम्हाला हे आसन रेग्युलर करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्ही मान एक तर सरळ ठेवू शकता किंवा जो हात तुम्ही असा मागे घेतलाय, त्या बाजूला तुम्ही तुमचा चेहरा करू शकता. ठीक आहे. कळतंय? येस. काही तुम्हाला Yes. प्रश्न आहेत याच्यात? हे एकाच पायाने करायचंय का दोन्ही पायाने करायचं? दोन्ही पायाने करू शकता तुम्ही. म्हणजे एक झाल्यानंतर दुसरा असं. हा, एक झाल्यावर दुसरा असं करू शकता तुम्ही. ओके. त्याने काय होणार, दोन्ही पायांचा पण व्यायाम होईल ना त्याच्यासाठी. होय. ठीक आहे. तर अर्ध मसेंद्रियाचे फायदे काय सांगितलेत मी? अपचन हा, प्रॉब्लेम असेल ते दूर होतो. आपला जो हा भाग आहे, ओटीपोटाकडचा जो भाग आहे,
आपला हा जो ओटीपोटाकडचा भाग आहे या भागाचा पण चांगला व्यायाम होतो. कारण की जसं आपलं वय वाढतं तसं ओटीपोटाच्या भागाकडे पण आपलं ओटीपोटाचा भाग कसा पण आपला मजबूत असायला हवाय, राईट? कारण की इथे डायजेशन वगैरे ते सगळं होत असतं, बरोबर? होय. आणि इथे काय ह्या आसनाने आपण काय करतो, असं आपण वेणी घालताना कसा तो केसांना असा पिळा येतो, हा किंवा आपण कपडे धुतल्यानंतर कसे ते पिळतो, तसा हा जो ओटीपोटाचा भाग आहे त्याला पीळ बसतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपलं जे पचन आहे ते सुधारतं. कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असेल कुणाला तर तो हळूहळू सुधारतो आणि त्या भागाची फ्लेक्झिबिलिटी देखील वाढते. ठीक आहे? काही प्रश्न आहेत? नाही. तर तुम्हाला दररोज ह्या आसनांची प्रॅक्टिस करायची. तुम्ही आसनांची प्रॅक्टिस करताय? होय. श्वसनाचे प्रकार करताय? येस. पाठ ठोकतायची स्वतःची याच्यासाठी. येस. आता भेटूया पुढच्या सेशनमध्ये. जर तुम्हाला ब्रीदिंग एक्सरसाइजेस रिलेटेड काही प्रश्न असतील, योगासना रिलेटेड काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. ग्रुपमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुमच्याकडे माझा नंबर देखील आहे. ठीक आहे? Now it's time to say bye-bye. बाय Take बाय care. God बाय. bless you. Bye.